श्री सत्यनारायण महाराज की जय. नमस्कार. सत्यनारायण पूजेचा उल्लेख झाला की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे मौसूद, तोंडात टाकताच विरघळणारा हा महाप्रसाद. आज आपण अगदी योग्य प्रमाणात म्हणजे 1.25 वाटीच्या अचूक प्रमाणात हा प्रसाद बनवला आहे. या फुलपात्राने मी 1.25 फुलपात्र असे सर्व प्रमाण मोजून घेतले आहे. तुम्ही तुमच्याकडील कोणत्याही वाटीने प्रमाण मोजून घेऊ शकता. प्रसादासाठी 1 केळ, 1.25 फुलपात्र रवा, साखर, तूप आणि 2.25 फुलपात्र दूध घेतले आहे. 2 मोठे चमचे काजू बदामाचे काप, 5-6 वेलदोड्याची पूड आणि 2 चमचे मनुके घेतले आहेत. कढई गरम झाली की त्यामध्ये तूप ओतायचं. यातील थोडं तूप मी बाजूला काढून ठेवलं आहे, नंतर ते आपण वापरणार आहोत. तूप गरम झालं की त्यात रवा घालायचा. गॅसची आच मंद ठेवायची. घाई न करता रवा छान हलका होईपर्यंत आणि त्याचा रंग गुलाबी होईपर्यंत सर्व बाजूनी छान हलवून भाजायचा आहे. घाई केली तर रवा कच्चा राहील आणि शिरा चिकट होईल. जर तुम्हाला 1.25 किलोचे परफेक्ट प्रमाण पाहिजे असेल किंवा कमी तूप साखरेचे प्रमाण हवे असेल तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आता एक महत्त्वाची टीप, रवा भाजत आला की असे कडेने तूप सुटायला लागते. रवा खरपूस भाजला आहे. त्यामध्ये काजू, मनुके, बदाम आणि कुस्करलेले केळ टाकून छान परतून घ्यायचे. प्रसादाच्या शिऱ्यामध्ये केळाची चव खूप छान लागते. आता यामध्ये हळूहळू थोडं थोडं दूध ओतायचं. ओतताना चमच्याने सतत हलवत राहायचं जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या स्वाद होम किचन चॅनलला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता कढईवर 2 मिनिटासाठी झाकण ठेवून मंद आचेवर एक छान वाफ काढून घ्यायची. त्यामुळे रवा छान फुलून येईल. 2 मिनिट झाले की झाकण काढून साखर घालायची. साखर नंतर घातल्यामुळे शिरा चिकट होत नाही. साखर विरघळली की शिऱ्याला छान चमक येते. वेलदोडे पूड आणि उरलेले तूप टाकून सर्व एकदा परतून घ्यायचे. फक्त 1 मिनिटासाठी झाकण ठेवून वाफ काढायची आणि हे पहा, आपला मऊ, लुसलुशीत आणि सुगंधी प्रसादाचा शिरा तयार झाला आहे.